मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सगळे? पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग. तर प्रवास आहे नागपूर आणि चंद्रपूर. मी दुपारी गाजरून 2 वाजता ट्रेन पकडली आहे आणि जवळपास मी आता कल्याण क्रॉस केलेलं आहे आणि थोड्याच वेळात मी इगतपुरी या ठिकाणी पोहोचेल. तर टोटल माझी आत्ताची जर्नी आहे 14 तासाची. तर चला तर मग भेटूया 14 तासानंतर डायरेक्ट नागपूरला. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आता नागपूरला पोचलेलो आहे. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि इथे मुंबईपेक्षा थंडी जाणवत आहे. तर मी आता माझ्या हॉटेलमध्ये जातो, थोडा फ्रेश होतो आणि थोड्या वेळानंतर आपण आपल्या पुढील प्रवासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सकाळी फ्रेश आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी निघालेलो माझ्या पुढील प्रवासाला. तर माझी पहिली मीटिंग आहे खापरखेडा येथे. खापरखेडा येथे आपले महाराष्ट्रात 3रं मोठं थर्मल पॉवर स्टेशन आहे, जे आपल्या महाराष्ट्राच्या MIDCला आणि काही मुंबई भागातल्या लोकलला वीज पुरवठा करतो. मित्रांनो, आपण आता बसमध्ये प्रवास करत आहे आणि तुम्हाला जे बाजूला चिमणी दिसत आहे, हेच आपले महाराष्ट्रातले 3रे थर्मल पॉवर स्टेशन आहेत. ते आहे खापरखेडा येथे. नागपूरवरून जवळपास 30 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आपण इथे पोहोचलेलो आहे. तरी समोरच तुम्हाला दिसत आहे औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा. तर माझी इथे मीटिंग आहे. मीटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा भेटतो. तर मित्रांनो, माझी आता मीटिंग संपलेली आहे आणि आता आपण परत जाणार नागपूरला. तर मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारतो की असे किती पॉवर स्टेशन आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत? आणि एक पॉवर स्टेशन आपल्या मुंबईमध्येच आहे आणि दुसरं पॉवर स्टेशन एक मुंबईच्या जवळच आहे. असं कोणतं पॉवर स्टेशन आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि सगळ्यात मोठे पॉवर स्टेशन कुठलं आहे तेही कमेंटमध्ये सांगा. तर आपण बॅक टू नागपूरला चाललेलो आहे. मित्रांनो, आता आपण खापरखेडा नागपूरला पोहोचलेलो आहे आणि माझ्या नागपूरमध्ये 2 गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मीटिंग होत्या, त्या रद्द झालेल्या आहेत. मीटिंग कॅन्सल झाल्यामुळे मला आज खूप सारा वेळ मिळाला आहे नागपूरमध्ये. तर मी गुगलमध्ये काही प्रसिद्ध ठिकाणी नागपूरची सर्च केलेली आहेत. तर चला तर आपण ते आज एक्सप्लोअर करूया. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, नागपूर हे इंडियाचं सेंट्रल पॉईंट मानलं जातं आणि इथे एक असं ठिकाण आहे जिथे आपल्या पूर्ण इंडियाचं एक सेंट्रल पॉईंट आहे. ते आहे 0 माइल्स ऑफ इंडिया. ब्रिटिश काळात उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम दिशांमध्ये अंतर मोजण्यासाठी हा दगड बसवण्यात आला होता. त्यामुळे याला 0 माइलस्टोन असं नाव पडले. इथे मध्यभागी वाळूच्या दगडाचा एक स्तंभ आहे, तसेच मानक बेंचमार्क दर्शवणारा एक छोटा दगड आहे. यानंतर 4ही बाजूंना स्कुडो घोड्यांच्या आकृती जोडण्यात आल्या आहेत. तर मित्रांनो, इथे थोडासा वेळ घालवल्यानंतर आता आपण जाऊया पुढच्या ठिकाणी. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, नागपूर हे भारतातील एकमेव शहर आहे जे डबल डायमंड क्रॉससाठी ओळखलं जातं. हे अतिशय दुर्मिळ रेल्वे जंक्शन आहे, जिथे 4ही दिशांना उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम जाणाऱ्या रेल्वे लाईन्स एकमेकांना क्रॉस होतात. सामान्यतः अनेक ठिकाणी साधं डायमंड क्रॉसिंग पाहायला मिळतं, पण डबल डायमंड क्रॉसिंग हे नागपूर जंक्शनचं खास वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारचे रेल्वे क्रॉसिंग जगात खूप कमी ठिकाणी आढळतात. हे आपल्या इंडियन रेल्वेच्या इंजिनिअरचं उत्कृष्ट उदाहरण आहे. जगात सिंगल डायमंड क्रॉसिंग अनेक ठिकाणी आहेत, पण डबल डायमंड क्रॉसिंग ही फक्त भारतातच आणि तेही नागपुरातच आहे. मित्रांनो, तुम्हाला ही 2 ठिकाणची माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. चला तर आता आपण जाऊया पुढच्या डेस्टिनेशनकडे. पुढचं डेस्टिनेशन असं आहे, हे 130 वर्षापूर्वीचं खानावळ आहे आणि सध्या याची 3री पिढी हे खानावळ चालवत आहे. तर या भोजनालयाचं नाव आहे जोशी भोजनालय आणि इथली वैष्णव थाली ही खूप प्रसिद्ध आहे. इथलं जेवण कांदा आणि लसूण न वापरता तयार केलं जातं आणि हे अनलिमिटेड जेवण सर्व करतात. मित्रांनो, तुम्ही कधी नागपूरला आलात तर या ठिकाणी तुम्ही जरूर भेट द्या. तर मित्रांनो, आजचा माझा नागपूरचा दिवस इथेच संपला. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. तर आपण पुन्हा भेटूया एका नव्या माहितीसह नव्या ठिकाणी. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर अँड बी हॅपी.